राजकारण किती मोठं आव्हान असेल नाही, ही निवडणूक मी देशासाठी आणि माननीय मोदीजींच्या 2024-29च्या प्रगतीचा, विकासाचा आणि संकल्पाच्या मुद्द्यावर जात. त्यामुळे कोणताही मुद्दा उपस्थित केला तरी त्या मुद्द्यावर आमची निवडणूक जाणार नाही. आमची निवडणूक देशाच्या मुद्द्यावर जाईल, कारण ही निवडणूक देशासाठी असते, ही निवडणूक स्थानिक प्रश्नासाठी नसते. आणि म्हणून या निवडणूक देशासमोरचे जे प्रश्न आहे, आज चीन आमच्याकडे वक्र दृष्टीने पाहतोय, पाकिस्तान आमच्याकडे बुरी नजर से देख रहा है, अमेरिकेमध्ये काही वर्ग असा आहे की भारताच्या प्रगतीला थांबवायचं असेल तर एकच की नरेंद्र मोदींना थांबवा. मग आम्ही अशा छोट्या छोट्या गोष्टीत गुंतायचं की देशहितासाठी, देशाच्या गौरवासाठी, देशाच्या सुरक्षेसाठी, देशाच्या वैभवासाठी आम्ही गुंतायचं हे आम्ही ठरवलं. आणि आमच्यासाठी देश, देशाचे प्रश्न, देशाच्या समस्या या सर्वोपरी आहे. त्या दृष्टीने आम्ही काम करतो. हो, आमदार किशोर जोरगेवार नाराज नाही, नाराजाचा विषय नाही. त्यांचे सहकारी, अतिशय घनिष्ठ सहकारी, त्यांचे उजवे हात हे आमच्यावर प्रचंड निम्न शब्दाची खोटी टीका करतात. अपेक्षा ही आहे की त्यांना सांगावं, राजकारणामध्ये आपण एवढीही खालती येऊ शकत नाही की आम्ही शेवटी विकास केलाय. मी कधी सेटिंग फिटिंगचं राजकारण केलं नाही. मला विजय पराभवाची चिंता तर 95 पासून नाही आहे. त्यामुळे मला प्रश्न एकच आहे की तुमचा उजवा हात म्हणणारा व्यक्ती जर माझ्यावर इतकी निम्न घाणेरडी टीका करतो आणि मी मात्र माझ्यासाठी, माझ्या खुर्चीसाठी मी अशा पद्धतीचं सिटिंग फिटिंग करावं हे मला आवडत नाही. जर जनतेला नाकारायचं असेल तर नाकारेल. जनतेला विकासाच्या ऐवजी या ठिकाणचं राजकारण असंच पाहिजे असेल तर त्याला आपल्या हाती काय आहे तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांना जर वाटलं की ठीक आहे, त्यांनी प्रयत्न करून माझ्या विरोधी उमेदवारांना मदत करावी, तो त्यांचा, लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे. तो जर तुमचा उजवा हात टीका करतो आणि तुम्हाला माहीत नसेल असं म्हटलं तर मग ते योग्य नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.